राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे आणि त्यातच आता महावितरणकडून पुढील 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात यावा असा मेसेज प्रत्येक वीज ग्राहकांना आला आहे। कारण की आपण जर बघितलं अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत स्मार्ट मीटरवरून, आणि त्यातच आपण जर बघितलं हा जो मेसेज आहे महावितरणकडून आलेला संदेश पुढील 48 तासामध्ये स्मार्ट मीटर हा बसवण्यात यावा असा मेसेज प्रत्येक वीज ग्राहकांना आले आहेत। त्यामुळे आता जे वीज ग्राहक आहेत ते आक्रमक झाले आहेत। कारण की आपण जर बघितलं यांनी अनेक भागामध्ये त्यांनी विरोध देखील दर्शवला होता या स्मार्ट विरोधाला। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत, नागरिक देखील आहेत। काय सांगाल, आता पहिला विरोध दर्शवला होता, आता थेट महावितरणकडून अल्टिमेटम आला की पुढील 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात तुम्हाला यावा। आम्ही गुरुवारी आंदोलन केलं होतं। नागरिकांना विश्वास न घेता यांनी स्मार्ट मीटर लावलेले आहेत। कुठल्यापैकी इमारतीची परवानगी घेतली नाही आहे किंवा व्यक्तिशः लोकांची परवानगी घेतली नाही। त्यानंतर आम्ही जे इथले मेन साहेब आहेत मिश्राम म्हणून, ह्या मिश्राम साहेबांना फोन केलं की तुम्ही नागरिकांची कुठल्याही परवानगी घेतली नाही, तुम्ही आम्हाला हे जे स्मार्ट मीटर आहे तुम्ही लादू नका। आणि काल जो मेसेज आलेला आहे की पुढे 48 तासात स्मार्ट मीटर हा लावण्यात येणार आहे आणि स्मार्ट मीटरचे फायदे सांगतात। हे फायदे फक्त नावापुरती आहेत, हे नागरिकांचे लूट चालू आहे। आणि ह्या तुमच्या माध्यमातून तमाम ठाणेकरातली किंवा ह्या महाराष्ट्र जनतेला मी आवाहन करतो, विनंती करतो, तुमचा आक्षेप नोंदवा की तुम्ही सांगा की आम्हाला हे स्मार्ट मीटर आम्हाला स्मार्ट मीटर नको आहेत आणि तुम्ही आम्हाला सक्ती करू नका। आम्ही तुमचे आता हात जोडतोय, पण तुम्ही स्मार्ट मीटर बदलायला तर मी हात उघडल्याशिवाय राहणार नाही। कारण प्रत्येक वेळी जे आहे आम्ही कायदा मानतो, कायदा पाळतो, पण तुम्ही आमच्यावर बळजबरी लादणार, आम्ही बळजबरी करणार, आम्ही खपून घेणार नाही। कारण की लोकशाही आहे, ते लोकशाही सरकार वागलं पाहिजे। सरकार बळजबरी करणार असेल तर मग आम्ही ठोकशाही चालू करू। नक्कीच नागरिक संतप्त झालेत। काय सांगाल, स्मार्ट सिटी स्मार्ट मीटर बसवण्यात येण्यासाठी आता मेसेज आला आहे, काय सांगाल? हे अत्यंत चुकीचं आहे। कारण की या स्मार्ट मीटरमुळे अव्वा का सव्वा नागरिकांना बिल येतं आहे। एवढं बिल परवडण्यासारखं आहे का? त्याच दिवशी आम्ही दादांसोबत आंदोलन करत होतो, त्या टायमाला एक लेडीज आली तिकडे, तिला जवळजवळ 17,000 रुपये बिल होतं। तिने व्याजाने 20,000 तिला बिल होतं। तिने व्याजाने पैसे घेऊन ती बिल भरायला आलेली, आणि अत्यंत चुकीचं आहे आणि ह्याला आमचा तीव्र विरोधच आहे। नक्कीच, पण ह्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये वाढ होऊ शकते का? कारण की एकीकडे म्हटलं जातं की जे 80 पैसे हे नागरिकांना सवलत मिळणार आहे स्मार्ट मीटर लावून, पण मात्र खरंच असं होऊ शकतो? कारण की पहिलेच जुना मीटर होता, त्यानंतर दुसरा मीटर आला, आता परत एकदा TOD आणि स्मार्ट मीटर येतो आहे। नाही, असे शक्य होऊ शकत नाही। जे आहे ते पहिलंच मीटर होतं ते चांगलं होतं। हे स्मार्ट मीटरमध्ये अवाढव्य बिल आहे त्याचं आहे। आम्ही यासाठी संगम डोंगरे साहेबांकडे आंदोलन इशारा देणार आहोत। पण आपण जर बघितलं आता प्रत्येक नागरिकांना वीज ग्राहकांना आता तो संदेश आलाय, पुढील 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवणं हे बंधनकारक असणार आहे। नाही, आम्ही उद्या महावितरण ऑफिसमध्ये जाऊन उपोषण करू। पण ह्याला तुमचा विरोध असणार आहे का? विरोधच आहे, 100% विरोध आहे। 100% विरोध आम्हाला। पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, पुढची भूमिका आहे, उद्या आम्ही महावितरणच्या कार्यालयात जाणार आहे, त्यांना विनंती करणार आहे, तुम्ही आमच्यावर ना बळजबरी करू नका आणि हे मीटर लादू नका। नागरिकांच्या नागरिकांची इच्छा असेल त्यांना मीटर लावा तुम्ही, पण नागरिकांची इच्छा नसेल तर तुम्ही लादू नका। तुम्ही समजा तुम्ही आमच्या लोकशाहीप्रमाणे आमच्या व्यक्तिस्वातंत्र्य गदा आणाल तर आम्ही ठोकशाही वापरणार आणि कायदा वेळ पण हातात घेणार। आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आहे, पण सरकार ऐकत नसेल आणि मनमानी करत असेल तर तुमच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रवासियांना विनंती करतोय की हे तुमच्या आतापर्यंत स्मार्ट मीटर लावले असतील तरी तुम्ही तुमचा आक्षेप नोंदवा की आम्हाला हे स्मार्ट मीटर नको। कारण की अजून तुम्हाला याच्या पुढची घटना सांगतो। स्मार्ट मीटर लावल्यानंतर एक माझा मित्र जवळचा त्यांनी मला फोन केला होता, आणि काय झालं, हा जो मीटर जो आहे प्रीपेड लावला आहे, आणि सर यांनी बिल भरून, म्हणजे आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी लोकांकडे मागून त्यांनी पैसे भरल्यानंतर सर त्याला 2 दिवस त्याच्याकडे लाईट नव्हती हो, पैसे भरून पण असं का? त्यानंतर मी त्या सदरच्या अधिकाऱ्याला झापलं, अरे म्हणलं पैसे भरलेत सर्व गोष्टी आहे, तरी आमचं म्हणलं याचं बिल म्हणजे लाईट चालू का झाली नाही? नियम पहिला काय आहे, आता नियम पहिला काय आहे, एखादं समजा लाईट बिल नसे भरलं त्याला 1 महिन्याची नोटीस द्यायची, पण आता नोटीस काय नाही। आता ही लोकशाही नाही आहे, ठोकशाही आहे, ही अदानी आहे, अदानीचं मनमानी चालू आहे, आणि अदानीच्या ह्या मनमानी आणि एका शाहीला विरोध केला पाहिजे, आणि आम्ही तो विरोध करणार।
नक्कीच आपण जर बघितलं राज्यामध्ये स्मार्ट मीटरला विरोध होत आहे आणि त्यातून आता प्रत्येक वीज ग्राहकांना आता हा संदेश आला महावितरणकडून की पुढील 48 तासांमध्ये स्मार्ट मीटर हे लावणं हे बंधनकारक असेल आणि त्यामुळे जे वीज ग्राहक आहेत, नागरिक आहेत, सामाजिक कार्यकर्ते ते आक्रमक झाले आहेत, नाराजगी देखील त्यांनी व्यक्त केल्यात. त्यामुळे हा जो निर्णय घेतला आहे तो त्वरित मागे घ्यावा अशी देखील भूमिका त्यांनी घेतली. जर मागे घेतली नाही तर आमचं आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी सुरू होईल अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते असेल, नागरिक यांनी घेतले आहे. कॅमेरामन मोहन दुबेसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.